टीईटीच्या पेपरफुटीवरून विरोधी पक्षांनी या सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन केलंय। तसंच दोन्ही सभागृहांमध्ये देखील टीईटीच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ झाला। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी या प्रकरणामध्ये स्थगन प्रस्ताव मांडला आणि चर्चेची मागणी केली। तर पेपरफुटीला सरकारचा पाठिंबा आहे का असा रोखठोक सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला। दुसरीकडे सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं। या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती देत या संदर्भामध्ये आजच सविस्तर निवेदन सादर केलं जाईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलं होतं आणि त्यांनी ते निवेदन देखील सादर केलं। मात्र मंत्र्यांच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान न झाल्यामुळे त्यांनी सभागृहामधून सभात्याग केला। दरम्यान लवकरच टीईटीची फेरपरीक्षा घेतली जाईल। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाणार आहे। आरोपी अभिषेक सावरीकर होता अध्यक्ष महोदय। त्याला नंतर तो सत्ताधारी पक्षामध्ये सन्मानाने प्रवेश घेतला, यांनीच घेतला। सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। हे सर्व घोटाळे काही सरकारच्या पुरस्कृत होत आहेत का अशी चर्चा आहे। म्हणून सरकारने आपली भूमिका ठामपणे इथे मांडली पाहिजे। महाराष्ट्रात तर पेपर फोडण्याचे धंदे मोठ्या प्रमाणावर होत आहेत, कारण सरकारच असं आहे की मला असं वाटतं खासदार फोडण्याबरोबर पेपर फोडण्यामध्ये सुद्धा पुढाकार घेत आहे। शिक्षण मंत्र्यांनी टीईटीच्या माझ्या माहितीप्रमाणे धर्मेंद्रजीचा राजीनामा येतोय, तसाच दादा भुसेंनी सुद्धा या परीक्षेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे। आतापर्यंत आमदार फोडत होते, खासदार फोडत होते, आता पेपरच फोडत आहेत। आणि दुर्दैवाची बाब ही आहे की नीटचं केंद्रबिंदू हे पुण्यात होती। पुणे हे विद्येची माहेर नगरी आणि सगळ्या माहेरवाशनी पेपर फोडत आहेत। काय झालं दुर्दैव आपलं। या बेशरम सरकारमधल्या कोणाकडनंही राजीनाम्याची ते अपेक्षा करत नाही, पण हे जे काही चालू आहे ते विद्यार्थ्यांच्या जीवनाशी किती खेळणार आहात, भविष्याशी किती खेळणार आहात। सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे। सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथके, हरियाणाला 1 पथक व दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आले आहे। सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत। फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यात येईल। टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही, कारण ते यापूर्वीच स्वीकारण्यात आलेलं आहे। दुसरीकडे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीईटीच्या पेपरफुटीवरून सरकारला चांगलाच घरचा आहेर दिलाय। महाराष्ट्रामधले पेपर हे आग्र्यामध्ये का छापले जातात असा रोखठोक सवाल देखील मुनगंटीवार यांनी विचारलाय। महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्याचा संकल्प आपला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्याचा संकल्प आहे। मग याच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात का छापतो आपण? अनेक वर्षापासून जर या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या जात असतील, देशाचा आमच्या राज्यावर विश्वास आहे। नाशिकमध्ये नोटा छापायसाठी महाराष्ट्राचा निवड करतात आणि प्रश्नपत्रिका छापायला आग्र्याची निवड आपण का करतो? प्रश्नपत्रिका जर आग्र्याला छापतात ही माहिती खरी असेल तर यापुढे आपण निर्णय करावा की आता प्रश्नपत्रिका या महाराष्ट्रातच छापल्या जाईल।